आज आपण खूप चविष्ट आणि पारंपरिक भरली वांगी बनवणार आहोत. ही महाराष्ट्रातील खूप लोकप्रिय भाजी आहे आणि ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूप छान लागते. चला तर मग सुरुवात करूयात. भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला 5-6 वांगी लागणार आहेत. सगळ्यात आधी 5-6 वांगी घेऊयात. वांग्याचे देठ काढून वांगी चिरून घेऊयात. चिरलेले वांगे पाण्यात टाकून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ आणि वांगी पाण्यातच ठेवू, कारण वांगी काळी पडत नाहीत. त्यानंतर वांग्यासाठी वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस घेऊयात. हे सगळं साहित्य बारीक करून घेऊयात. अर्धी वाटी शेंगदाणा कूट घेऊन त्यामध्ये तयार केलेले वाटण घालू. अर्धा चमचा मीठ, हळद आणि लाल तिखट घालून 2 चमचे तेल टाकून सगळं साहित्य एकजीव करून घेऊयात. मसाला छान मिक्स करून घेऊ. मसाला मिक्स करत असताना पाणी टाकायचे नाही. मसाला मिक्स करून झाला की आपण चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. मसाला भरत असताना मसाला हा जास्त भरायचा, म्हणजे वांग्याची भाजी खातानाही टेस्टी लागते. कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाले की त्यात जिरं टाकूया. जिरं तडतडून घेऊया. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला, काळा मसाला हे सर्व मसाले घालूयात आणि मसाले छान परतून घेऊयात. मसाले परतले की त्यात एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटोही मसाल्यांमध्ये परतून घेऊयात. म्हणजे आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो टाकून घेऊयात. मसालाही छान परतून घेऊ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि मसाला मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. पाणी टाकल्यानंतर 5 ते 6 मिनिटं मसाला परतला की त्याला तेल सुटतं. परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण मसाला भरलेली वांगी टाकून घेऊयात. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून भाजी पूर्ण एकजीव करून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. भाजी शिजत असताना त्यावर झाकण ठेवूयात. 10 मिनिटं झाली की आपण झाकण काढून भाजीला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. भाजी मिक्स करून घेतली की काय होतं, जो मसाला आहे ना तो खाली करपत नाही. परत भाजी मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली भाजी 20 ते 25 मिनिटात किती छान शिजली आहे ते. तर तयार आहे आपली भरली वांगी. करायला एकदम सोपी आणि साधी. तुम्ही ही भाजी पोळी, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हीही नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील.